कपल आहे ते खूप वर्ष रिलेशनशिप मध्ये आहे, पण त्यांच्या घरच्यांनी एक चांगला हस्बंड शोधलाय जो की चांगला पॅकेज वाला आहे, 40-50 लाख पॅकेज असेल, तर काय काय सोडून पण जातात किंवा भूल जाओ देव, भूल जाओ मुझे, भूल जाओ सब कुछ. काही कारणास्तव ब्रेकअप पण करतात किंवा आपण प्यार वर्सेस पॅकेज पण म्हणू शकतो. अंजलि, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. यू आर चुझिंग मनी ओव्हर युअर रिलेशनशिप. तर हे कम्प्लीट पहिलं रेड फ्लॅग आहे. हे त्या मुलाला कळलं पाहिजे की बाबा ही जातीय ते ऍक्च्युली जाऊ दे मग. कारण का ही जर सिलेक्ट करते माझ्यावरती, म्हणजे आपल्या रिलेशनशिपच्या वरती जर का पैशाला सिलेक्ट करते, तर ही किती रिस्की असू शकेल मुलगी. हा रेड फ्लॅग आहे, हे त्यांनी जाणलं पाहिजे. इट्स बेटर टू गो नॉट टू मॅरी विथ हर. कारण तुम्ही खोट्याने जर का ते केलं, इथे ब्रेकअप केलात आणि नंतर तुम्ही त्या पैशाच्या मागे लागून म्हण किंवा आई वडिलांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन म्हण त्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं, आता तू विचारलंस तसं, तर कुठेतरी त्याला कॉम्प्रोमाइज तुम्हाला पुढे करावंच लागणार. कारण इथे तुम्ही दुखावलत ना त्या माणसाला, ज्याच्याबरोबर तुम्ही 5-7 वर्ष रिलेशनशिप मध्ये होता. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला भोगायला लागणारच आहेत. ते तर 100% आहे. इन केस समजा कपल असेल, ते 4-5 वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिलेत, फिजिकल पण झालेत, पण आफ्टर दॅट ते त्यांचा एक हेल्दी ब्रेकअप झाले आणि आफ्टर दॅट त्यांचं लग्न ठरले. मग आता होणाऱ्या हस्बंड किंवा होणाऱ्या वाईफ संघ त्यांनी आधीच्या रिलेशनशिप बद्दल सांगावं का?